Hello everyone, very good morning and welcome to our initiative that is Daily Readymade Notes. आजची जी तारीख आहे ही 24 फेब्रुवारी आहे आणि प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं UPSC आणि MPSCच्या एक्झामचा जो काही नवीन फॉर्मॅट आलेला आहे MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स याच्यामध्ये आपण प्रिलिम्स अलॉंग विथ मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं सिंगल आर्टिकल हे मल्टिपल ठिकाणी कसं यूज करू शकतो तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर पहिला आपला इम्पॉर्टंट आर्टिकल आहे झुमेर डान्स. तर बेसिकली ह्या डान्सचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली इंडियाचे जे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर हे आसामच्या व्हिजिटवर असणार आहेत, तर त्याच्या कंटेक्स्टमध्ये त्या ठिकाणी झुमेर डान्स किंवा झुमेर नृत्य हे जे ते परफॉर्म केलं जाणार आहे. तर UPSC किंवा अशा प्रकारच्या जे एक्झाम्स आहेत यांचा जर विचार केला तर बेसिकली जे काही फोक डान्स वगैरे असतात, म्हणजे जे फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली ट्राईब्सनं परफॉर्म केलेले डान्स असतात, तर त्यांचा एक्झाम मध्ये तो क्वेश्चन्स रिपीट होण्याचा चान्स हा जास्त असतो. ठीक आहे, किंवा अशा प्रकारचे जर क्वेश्चन्स वगैरे विचारले झुमेर डान्स रिलेटेड, मग त्याच्यामध्ये ते विचारण्याची शक्यता काय असते की फॉर एक्झाम्पल ते पर्टिक्युलर ते कोणत्या कम्युनिटीनं किंवा कोणत्या रिजन मध्ये परफॉर्म करतात, त्याच्यानंतर त्याचा रिजनल किंवा कल्चरल सिग्निफिकन्स वगैरे काय आहे आणि कोणकोणते पर्टिक्युलर कल्चरल एलिमेंट त्याच्या रिलेटेड आहेत. ठीक आहे, तर हा जो झुमेर डान्स आहे तर हा पर्टिक्युलरली आसाममध्ये किंवा जो ईस्टर्न जो आपला पार्ट आहे इंडियाचा त्या रिजन मध्ये परफॉर्म केला जातो आणि टी ट्राईब नावाची एक कम्युनिटी आहे, तर त्या ट्राईबनं तो परफॉर्म केला जातो. याचा जर सिग्निफिकन्स बघितला तर बेसिकली ह्या डान्सचं सेलिब्रेशन जे किंवा त्याचं जे फेस्टिवल्स म्हणून सेलिब्रेट केले जातात, तर हे ड्युरिंग टी प्लांटेशन फेस्टिवल जो आहे ना, म्हणून त्याला सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, हा ग्रुप डान्स आहे आणि याच्यामध्ये ड्रम्सचा मोठ्या प्रमाणामध्ये यूज केला जातो किंवा जे आसामीज ट्रॅडिशनल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत तर ते याच्यामध्ये यूज केले जातात. ठीक आहे, प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचारलं की अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फॉलोइंग आर द ट्रॅडिशनल किंवा फोक डान्स. तर हा बेसिकली झुमेर डान्स जो आहे तो कोणत्या रिजनची असोसिएटेड आहे किंवा कोणत्या ट्राईब्सची असोसिएटेड आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर हा पर्टिक्युलरली आसाम आणि झारखंड ह्या रिजनशी असोसिएटेड आहे आणि ट्राईब्स जर म्हणलं तर टी ट्राईब्स जी आहे आसाममधली त्यांच्याशी हा असोसिएटेड आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे, बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, डॉलर आणि रुपी यांचं करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट केलेलं आहे. तर ह्या म्हणजे जर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर इथं आपल्याला बेसिकली करन्सी स्वॅप काय असतं तर हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे करन्सी स्वॅप काय असतं, त्यानंतर त्याचा जो पर्पज काय, म्हणजे हे कशासाठी केलं जातं आणि आरबीआयचे असे कोणकोणते डिफरंट टूल्स वगैरे आहेत ज्याच्यामुळे काय करतं माहिती आहे का, आरबीआय इकॉनॉमीमध्ये लिक्विडिटी मॅनेजमेंटसाठी प्रयत्नशील असतं. ठीक आहे, तर बेसिकली करन्सी स्वॅप काय असतं माहिती आहे का की फॉर एक्झाम्पल ही एक फायनान्शियल ॲग्रीमेंट असते दोन कंट्रीजमध्ये किंवा दोन एंटायटीमध्ये. मग त्या दोन कंट्री असतील, दोन एंटायटी असतील किंवा दोन पर्सन्स वगैरे असतील किंवा त्या दोन ग्रुप ऑफ कंपनीज वगैरे असतील. ठीक आहे, तर बेसिकली कशासाठी केलं जातं की एखाद्या कंट्रीमधले जे काही हायर इंटरेस्ट रेट वगैरे असतात त्यांना बायपास करण्यासाठी हा करन्सी स्वॅपचा ॲग्रीमेंट केला जातो. याचं जर एक्झाम्पल बघितलं की बेसिकली हे ॲग्रीमेंट कसं होतं तर सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो की कन्सिडर करा की इंडियामधली एक फर्म आहे, त्याला आपण कन्सिडर करू की कंपनी ए. ठीक आहे, त्यांचे जे ऑपरेशन्स आहेत ना हे US मध्ये आहेत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणूया, कंपनी बी असं म्हणूया. आणि सिमिलरली जी US मधली कंपनी आहे त्यांचे सुद्धा ऑपरेशन्स काय आहेत माहिती आहे का, इंडियामध्ये त्यांचे ऑपरेशन्स आहेत. आता असं कन्सिडर करूया की इंडियन फर्म जे आहे तर त्यांना काय लागतं, US मध्ये एखादं प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी काहीतरी $10 बिलियन किंवा $10 मिलियन ही गरज आहे. ठीक आहे, पण तिथले जे काही बॉरोईंग रेट्स वगैरे आहेत किंवा हाय इंटरेस्ट रेट असल्यामुळं तर ते इंडियन कंपनीला ते बॉरो करण्यासाठी अवघड जातं. सिमिलरली जी काही US फर्म आहे त्यांचे सुद्धा काय करायचे माहिती आहे का, त्यांचे जे काही इंडियन ऑपरेशन्स आहेत तर त्यांना काही कंडक्ट करण्यासाठी भारतामध्ये फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर की त्यांना सुद्धा काय आहे की $10 मिलियन ही गरज आहे. आणि सिमिलरली इंडियामध्ये लोन्स एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे त्यांना सुद्धा काय ते लोन्स बॉरो करणं ते महाग पडतं. मग अशा वेळेस ह्या दोन कंपनीज किंवा एंटायटीज काय करत असतात माहिती आहे का, करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट करत असतात. ठीक आहे, तर बेसिकली हे करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट काय आहे की एक फायनान्शियल ॲग्रीमेंट आहे दोन पार्टीजमधनं, दोन एंटायटीजमधनं किंवा दोन ऑर्गनायझेशन किंवा दोन कंट्रीजमधनं, ज्याच्यामध्ये काय केलं जाते, स्पेसिफिक अमाऊंट ऑफ करन्सी जी आहे, इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ करन्सी ही एकमेकाबद्दल अनदर करन्सी जी आहेत ना त्याच्यामध्ये स्वॅप केली जाते. याच्यामध्ये काय केलं जातं, प्री डिटरमाइंड फ्युचर रेटला ती रिटर्न करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हिजन्स असतं आणि कोणत्या एक्सचेंज रेटवर किंवा कोणता जो इंटरेस्ट रेट आहे तर त्याच्यावर सुद्धा ते काय करतात माहिती का, ते करन्सी स्वॅपचं ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये कॅरीड आउट करतात.
याचा जर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर याचा कंटेक्स्ट बघितला तर बेसिकली हे काय की आरबीआयचं किंवा जे गव्हर्नमेंटचं एक टूल आहे लिक्विडिटी मॅनेज करण्यासाठी किंवा फॉरेन एक्सचेंजचे रिझर्व्ह वगैरे आहेत ना त्यांच्या मॅनेज करण्यासाठी. तर असे दुसरे कोणकोणते इम्पॉर्टंट टूल्स आहेत ज्याच्यामुळं आरबीआय काय करतं की इकॉनॉमीमध्ये लिक्विडिटी मॅनेजमेंट करतं. त्याच्यामध्ये रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल किंवा फॉरेक्स स्वॅप, त्याला आपण करन्सी स्वॅप्स असं म्हणतो. तर हे इम्पॉर्टंट टूल्स आहेत. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण क्वेश्चन्स बघितला तर याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे फ्रेम होऊ शकतात की फॉर एक्झाम्पल कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द रिसेंट डॉलर रुपी बाय सेल स्वॅप किंवा त्याला करन्सी स्वॅप आपण असं म्हणतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये एकतर त्याच्यामध्ये डेफिनेशन वगैरे विचारली जाऊ शकतात किंवा जे तुम्हाला मी प्रोव्हिजन सांगितले प्री डिटरमाइंड ज्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट असतो तो ते विचारू शकतात किंवा प्री डिटरमाइंड रेट डेटला ते स्वॅपिंग वगैरे होणार आहे किंवा ती प्रोसिजर कम्प्लीट होणार अशा प्रकारचे स्टेटमेंट वगैरे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. किंवा त्याचे जे काही इम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल युएस इकॉनॉमीवर त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे किंवा इंडियन इकॉनॉमीवर त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे. तर अशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा तुमच्या ऑप्शन्समध्ये देण्याची शक्यता याच्यामध्ये असते. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं या आर्टिकलचा जर आपण याच्यामध्ये बघितला की अशा प्रकारचे करन्सी स्वॅप करण्याची गरज कशासाठी असते या ठिकाणी ते मेन्शन करण्यात आलेलं आहे. जसं मी तुम्हाला वन ऑफ द रिझन सांगितलं की फॉर एक्झाम्पल एक्सपेन्सिव्ह लोन्स म्हणा किंवा बॉरोईंग ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये हाय इंटरेस्ट रेटमुळं एक्सपेन्सिव्ह होते. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे अशा प्रकारचे करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट केले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की याचा होणारा इम्पॅक्ट हा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी म्हणा किंवा जे काही आपलं फॉरेक्स रिझर्व्ह आहे ते ड्रेन होत असतं हायर इंटरेस्ट रेटमुळं, तर ते सुद्धा याच्याबद्दल काय होतं की कमी होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे गव्हर्नमेंट एक्झामाइन इफ न्यू लॉ इज रिक्वायर्ड फॉर द डिजिटल प्लॅटफॉर्म. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, जर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर हा इम्पॉर्टंट एवढा नाहीये, पण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहेत की रिसेंटली म्हणजे किंवा करंटली जे काही गव्हर्नमेंटचे इम्पॉर्टंट लॉज आहेत ज्याच्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म्सला गव्हर्न केलं जातं त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट लॉज आहेत. फॉर एक्झाम्पल आयटी रूल 2021 ज्याच्यामध्ये इंटरमिडिएट्स अँड डिजिटल मीडिया इथिक्स कोड इम्प्लिमेंट करण्यात आला होता. त्यानंतर जे काही डिफरंट फ्रेमवर्क्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडेसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन्स ऍक्ट 1986, त्यानंतर भारतीय न्याय संहिता 2023, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट आपण त्याला पॉक्सो ऍक्ट असं म्हणतो किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी निशिकांत दुबे नावाच्या पर्सनच्या आतमध्ये एक स्टँडिंग कमिटी एस्टॅब्लिश करण्यात आली होती ऑन कम्युनिकेशन अँड आयटी. ठीक आहे. तर हे सुद्धा प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. आणि सिमिलरली सुप्रीम कोर्टचे जे काही जजमेंट्स वगैरे आहेत किंवा ज्यांचं काही ऑब्झर्वेशन्स आहे विथ रिस्पेक्ट टू द डिजिटल प्लॅटफॉर्म आणि त्यांच्या रेग्युलेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं तर ह्या ठिकाणी ते मेन्शन्स करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. एकतर हे GS2चा जो गव्हर्नन्सचा पार्ट येतो किंवा एसएच्या रिलेटेड अशा प्रकारचे काही आर्ग्युमेंट्स वगैरे आले फॉर एक्झाम्पल डिजिटल प्लॅटफॉर्मच्या रिलेटेड तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता एक्झिस्टिंग जे लॉज वगैरे आहेत ते त्या ठिकाणी मेन्शन करू शकता किंवा सुप्रीम कोर्टचे जे काही ऑब्झर्वेशन्स वगैरे आहेत किंवा डिफरंट हायकोर्टचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत तर त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले फॉर एक्झाम्पल केरला, बॉम्बे आणि मद्रास हायकोर्टच्या रिलेटेड. ठीक आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट आर्टिकल आहे हाऊ व्हॉट गव्हर्नमेंट स्टेट रिव्हिल्स अबाउट द स्टेट ऑफ अवर पंचायत. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स नावाचा एक इंडेक्स तर तो रिलीज करण्यात आलेला आहे, पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स. तर हा इंडेक्स कोणी रिलीज करण्यात आलेला आहे, एक गव्हर्नमेंट रिपोर्ट आहे आणि याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अलॉंग विथ मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज. ठीक आहे. तर ह्या दोघांनी मिळून काय करण्यात आलेला आहे, हा पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स हा रिलीज करण्यात आलेला आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर याच्यामध्ये प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट काय आहे की हा जो रिपोर्ट आहे तो कोण रिलीज करतं, त्यानंतर याच्यामध्ये टॉप परफॉर्मन्स आणि लोअर परफॉर्मन्स किंवा जे काही लो परफॉर्मिंग स्टेट्स वगैरे तर त्यांचं सुद्धा मेन्शन करण्यात आलेलं आहे या पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्समध्ये. बेसिकली हे काय करत असतं माहिती आहे का, पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स पंचायत राज इन्स्टिट्यूशनचा परफॉर्मन्स ते काय करत असतं वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर ते अनालाइज करत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल फायनान्स त्यांचं कसं आहे, फायनान्शियल सिच्युएशन्स कशी आहे, त्यानंतर त्यांचे जे फंक्शन्स आहेत ते व्यवस्थितरित्या परफॉर्म करतात का नाही किंवा त्यांचे जे फ्रेमवर्क्स त्यांना मेन्शन करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या स्टेटमध्ये तर ते किती लिबरल्स वगैरे, तर अशा इंडिकेटरवर वेगवेगळ्या इंडिकेटरवर काय करत असतं ते पंचायत राज इन्स्टिट्यूशनचं ते परफॉर्मन्स चेक करत असतं पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स. तर याच्यामध्ये काय केलं जातं, टॉप परफॉर्मिंग जर स्टेट बघितले तर याच्यामध्ये कर्नाटका, त्यानंतर केरला,
यांचा म्हणजे यांचा अपर हँड आहे. आणि सिमिलरली जर लोअर परफॉर्मिंग स्टेट जर बघितलं तर याच्यामध्ये मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि झारखंड. ठीक आहे, तर हे लो परफॉर्मिंग स्टेट्स आहेत. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आताच मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या इंडिकेटर्स जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणकोणत्या पॅरामीटर्सवर पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्सचं त्यांचं असेसमेंट केलं जातं, तर ते सुद्धा विचारण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर हा टॉपिक आपल्याला पेपर 2 जो आपला GS2 आहे याच्या आतमध्ये येतो, गव्हर्नन्स आणि पॉलिटी. ठीक आहे, तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की पंचायत राज इन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत अंडर 73rd अमेंडमेंट ऍक्ट, तर ते इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या ऍक्टचा जर ऑब्जेक्टिव्ह बघितला तर काय की ग्रासरूट गव्हर्नन्स जो आहे तर त्याला काय करणं, स्ट्रॉंग करणं, किंवा ग्रासरूट डेमोक्रेसी त्याला काय करणं, स्ट्रॉंग करणं. ह्यानंतर याचा जर इम्पॉर्टन्स बघितला तर बेसिकली तीन ठिकाणी आपण याचा इम्पॉर्टन्स आपण काय करू शकतो माहिती आहे का, ऍसेस करू शकतो. पहिलं तर आहे पॉवर्स, दुसरं आहे फंड आणि तिसरं आहे फंक्शनरीज. ठीक आहे, तर ह्या पंचायत राजमुळं किंवा 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमुळं की पॉवरचं डिव्होल्यूशन कसं झालं, त्यानंतर फंड्सचं डिव्होल्यूशन आणि फंक्शनरीजचं डिव्होल्यूशन कसं झालं, तर हे सुद्धा आपल्याला याच्यामधनं ऍसेस करता येतं. सिमिलरली ह्या आर्टिकलमध्ये काही इम्पॉर्टंट चॅलेंजेस मेन्शन्स करण्यात आलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू द पंचायत राज इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर हे सुद्धा काय करू शकतात आपण डायरेक्टली क्वेश्चन्समध्ये. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला जर क्वेश्चन्स वगैरे विचारण्यात आले की जर आपण असं कन्सिडर करूया की असे क्वेश्चन जर मेन्समध्ये विचारण्यात आले, फॉर द इफेक्टिव्ह डिव्होल्यूशन ऑफ द पॉवर्स टू द पंचायत राज इन्स्टिट्यूशन इज क्रिटिकल फॉर द डिसेंट्रलायझेशन गव्हर्नन्स. ठीक आहे, म्हणजे डिसेंट्रलायझेशन गव्हर्नन्सचा ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी पंचायत राज इन्स्टिट्यूशनचे जे काही पॉवर्स वगैरे त्यांचं डिव्होल्यूशन करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये रिसेंट रिपोर्टचा कंटेक्स्ट विचारला जाऊ शकतो क्वेश्चन्समध्ये, किंवा त्याच्या रिलेटेड चॅलेंजेस वगैरे कोणकोणते ते सुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर वे फॉरवर्ड सुद्धा विचारला जाऊ शकतो की त्याच्या चॅलेंजेसच्या रिलेटेड वे फॉरवर्ड सजेस्ट करा म्हणून. ठीक आहे, चॅलेंजेसचा जर विचार केला तर याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट चॅलेंजेस आपल्याला बघायला मिळतात. पहिलं एक चॅलेंजेस आहे फायनान्शियल डिपेंडन्स किंवा फायनान्शियल इंडिपेंडन्स असं म्हणतो. ह्या ज्या पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहेत तर यांचं फायनान्शियल डिपेंडन्स हे स्टेट गव्हर्नमेंटवर असतं. ठीक आहे, त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट चॅलेंज याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेला आहे, त्यांची जी काही कॅपॅसिटी बिल्डिंग असते तर ती प्रॉपर नसते, किंवा अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम त्या पंचायत राज इन्स्टिट्यूशनमध्ये ना हे व्यवस्थितरित्या एस्टॅब्लिश करण्यात आलेलं नसतं. आणि तिसरं इम्पॉर्टंट चॅलेंज आहे रिजनल डिस्पॅरिटीज. आता हे रिजनल डिस्पॅरिटीचं चॅलेंज आपल्याला ह्या आर्टिकलमधून सुद्धा कळतं की हा जो रिपोर्ट आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्या लक्षात येतं की फॉर एक्झाम्पल काय की पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्समध्ये त्यांनी टॉप परफॉर्मन्स आणि लो परफॉर्मन्स स्टेट सांगितले होते. ठीक आहे, तर कशा प्रकारे रिजनल डिस्पॅरिटी हा सुद्धा एक वन ऑफ द चॅलेंज वगैरे हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट देऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल लेटेस्ट पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्सचा रेफरन्स देऊन त्याच्यामधले जे काही की फाइंडिंग्स वगैरे आहेत, म्हणजे काय की टॉप परफॉर्मर कोणकोणते आहेत किंवा बॉटम परफॉर्मर्स कोणकोणते आहेत, यांचा सुद्धा आपण काय करू शकतो, रेफरन्स वगैरे देऊ शकतो. आणि प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह ह्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट फॅक्ट्स मेन्शन करण्यात आलेली आहे. पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स जो आहे ना हा 2014 मध्ये लास्ट पब्लिश करण्यात आला होता, त्याच्यानंतर हा 2025 मध्ये पब्लिश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्या आर्टिकलचं सिग्निफिकन्स जर बघितलं एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं तर खूप इम्पॉर्टंट आहे. वे फॉरवर्डमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये काय की हे चॅलेंजेस आपण आता जे बघितले, फायनान्शियल इंडिपेंडन्स, लॅक ऑफ प्रॉपर कॅपॅसिटी बिल्डिंग आणि रिजनल डिस्पॅरिटीज, त्याच्याच बेसिसवर आपल्याला इथं काय करण्यात आलेले की वे फॉरवर्ड कसा असू शकतो की फॉर एक्झाम्पल काय की 3 Fचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फंक्शन, फंक्शनरीज आणि फंड. फंक्शन्स म्हणजे काय की स्टेट गव्हर्नमेंटनं जे काही 27 आणि 28 फंक्शन्स जे डिव्होल्यूशन केले त्यांचं व्यवस्थित डिव्होल्यूशन झालेलं आहे का नाही, सगळे फंक्शन्स हे स्टेट गव्हर्नमेंटकडनं पंचायत राज इन्स्टिट्यूशनला डिव्हॉल्व झालेत का नाही ते. त्यानंतर फंक्शनरीज म्हणजे काय की तिथले जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते व्यवस्थित चालतं का नाही, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग व्यवस्थित झालेली आहे का नाही. आणि फंड म्हणजे काय की डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येणारा फंड त्याचं युटिलायझेशन प्रॉपरली होतं का नाही, तर हे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट वे फॉरवर्ड त्याच्यामध्ये सजेस्ट करण्यात आले. त्यानंतर काय की त्यांची फायनान्शियल ऑटोनॉमी इम्प्रूव्ह करायची, कॅपॅसिटी बिल्डिंग आणि ट्रेनिंग त्यांना प्रोव्हाइड करायची. त्यानंतर सोशल ऑडिट आणि अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम आहे त्यांचं स्ट्रेंथनिंग वगैरे करायचं. अशा प्रकारचे इम्पॉर्टंट वे फॉरवर्ड किंवा जे सजेशन्स आहेत त्याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. तर बेसिकली हे जे आर्टिकल आहेत ना हे 2 इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत. ठीक आहे, तर वॉर अँड पॉलिटिक्स आणि पेरिल्स ऑफ बिंग प्रॉक्झी. तर हे दोन्ही जे आर्टिकल आहेत ना हे दोन्ही आर्टिकलचा कंटेक्स्ट एकच आहे. रिसेंटली जे डोनाल्ड ट्रम्प आहेत USA प्रेसिडेंट, यांनी जो
स्टान्स चेंज केलेला आहे रशिया आणि युक्रेनच्या वॉरवर. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, डायरेक्टली रशियाबरोबर त्यांचे निगोशिएशन्स करणार आणि याच्यामधनं युक्रेनला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, इन्व्हॉल्व्ह करण्यात आलेलं नाही. ठीक आहे. तर ह्या डिसिजनमुळं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं जे हे काही डिसिजन आहे, अशा डिसिजनमुळं ग्लोबल पॉलिटिक्स कसं चेंज झालेलं आहे, त्याचा इम्पॅक्ट कसा झालेला आहे आणि इंडियाचा स्टान्स काय असला पाहिजे. तर बेसिकली ह्या दोन्ही पण आर्टिकलमध्ये त्याच्या रिलेटेड डिस्कशन्स करण्यात आलेलं आहे. हे जे आर्टिकल आहे वॉर अँड पॉलिटिक्स, याच्यामध्ये इम्पॉर्टंट फक्त काय आहे की इंडियाचा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट स्टान्स काय असला पाहिजे. की फॉर एक्झाम्पल काय की ज्या दोन्ही पण ज्या डॉमिनंट पॉवर आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल रशिया म्हणा किंवा US म्हणा, तर त्यांना डायरेक्टली क्रिटिसाइज न करता इंडियानं जो आपला नॉन अलाइनमेंटचा स्टान्स आहे तो याच्यामध्ये अचीव्ह केला पाहिजे. त्यानंतर डिप्लोमॅटिक स्टान्स जो आहे ना, तर याच्यावर आपल्याला याच्यामधनं प्रॅग्मॅटिक अप्रोच ठेवला पाहिजे असं त्या आर्टिकलमध्ये सजेस्ट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इंडियाचा अप्रोच याच्यामध्ये कशा प्रकारचा असला पाहिजे ह्या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यात आलेले. त्यानंतर इम्पॉर्टंट जर पॉईंट बघितली सेकंड आर्टिकलमध्ये, तर आपल्यासाठी 4 इम्पॉर्टंट महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मेन्शन करण्यात आले. पहिलं म्हणजे काय की इंडियाचा फॉरेन पॉलिसी स्टान्स कसा असला पाहिजे. त्यानंतर इंडियानं कशा प्रकारे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी ह्या ग्लोबल पॉलिटिक्समध्ये किंवा जे काही रिशफल झालेले त्याच्यामध्ये कशा प्रकारे मेंटेन करण्यात आला पाहिजे. सिमिलरली जो कन्सेप्ट आहे प्रॉक्सी वॉरचा, तो बेसिकली काय आहे आणि ग्लोबल जो पॉवर प्ले आहे तर ह्या प्रॉक्सी वॉर्समुळे कशा प्रकारे चेंज होते हे सुद्धा त्यात डिस्कस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरा आहे ह्या वॉरचा किंवा ग्लोबल प्रॉक्सी वॉरचा जर इम्पॅक्ट बघितला तर हा ग्लोबल सिक्युरिटी आणि इकॉनॉमी आणि पर्टिक्युलरली इंडियावर त्याचा कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो हे सुद्धा आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये बघायचे. आणि लास्ट जो डायमेन्शन्स आहे जो आपल्याला इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा ज्यावेळेस आन्सर रायटिंगमध्ये महत्त्वाचा असतो तो इंडियाकडे कोणकोणते चॉईसेस स्ट्रॅटेजिक चॉईसेस अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या चेंजिंग वर्ल्ड ऑर्डरमध्ये त्यांना स्ट्रगल करण्यासाठी किंवा त्यांना ते स्वतःची जी काही हे आहे फॉरेन पॉलिसी इंडिपेंडेंटली ती कॅरी आउट करण्यासाठी, तर हे आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर बेसिकली ह्या ठिकाणी मेन्स आन्सर रायटिंगच्या पर्स्पेक्टिव्हने एक्झाम्पल्स मेन्शन्स करण्यात आलेले, जे तुम्ही जर अशा प्रकारचा जर आर्टिकल्स फॉर एक्झाम्पल चेंजिंग ग्लोबल ऑर्डरमध्ये कशा प्रकारच्या रिशफल वगैरे चालू आहे, तर अशा प्रकारचा जर क्वेश्चन्स वगैरे आला तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का की हे एक्झाम्पल्स. त्यानंतर एक्सपेक्टेड कन्क्लुजन, हे जे कन्क्लुजन आहे ना हे इंडियाचा जो काही प्रॅग्मॅटिक अप्रोच आहे, म्हणजे जर आतापर्यंत आपण UPSCचं जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स बघितले अशा प्रकारच्या इश्यूवर, तर त्या ठिकाणी काय करतात माहिती आहे का की इंडियाची फॉरेन पॉलिसीचा चॉईसेस म्हणा किंवा इंडियाचा जो काही स्टँड आहे तर अशा प्रकारच्या याच्यामध्ये विचारतात. ठीक आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हने इथं तुम्हाला कन्क्लुजन प्रोव्हाइड करण्यात आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंडियाज अप्रोच टू द रशिया युक्रेन कन्फ्लिक्ट अंडरस्कोर इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी अँड डिप्लोमॅटिक प्रॅग्मॅटिझम. ठीक आहे. तर हा जो इम्पॉर्टंट कीवर्ड आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी अँड डिप्लोमॅटिक प्रॅग्मॅटिझम हा तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये येणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर इंडियाला स्वतःचा प्रिन्सिपल ऑफ टेरिटोरियल सोव्हरनिटी हे सुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे, हा सुद्धा इम्पॉर्टंट कीवर्ड आहे. आणि त्यानंतर वे फॉरवर्डमध्ये असं सांगितलेलं आहे, गोईंग फॉरवर्ड इंडिया मस्ट कंटिन्यू टू एक्सरसाइज कॉशियस, प्रायोरिटाइज नॅशनल इंटरेस्ट अँड स्ट्रेंथन इट्स पोझिशन ॲज अ ग्लोबल मीडिएटर रॅदर दॅन टेकिंग साइड्स इन अ कन्फ्लिक्ट. तर हा एक इम्पॉर्टंट वे फॉरवर्ड तुमच्या कन्क्लुजनसाठी किंवा स्ट्रॉंग जो कन्क्लुजन म्हणतो त्याच्यासाठी असू शकतो. ठीक आहे. एक्सपेक्टेड जर क्वेश्चन ह्याच्यावर बघितले समजा ह्या पूर्ण आर्टिकलवर, तर अशा प्रकारचे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. वॉर्स आर ऑफन अन एक्सटेन्शन ऑफ पॉलिटिक्स बाय अदर मीन्स. ठीक आहे. तर हे जे रिसेंट स्टेटमेंट आहे, वॉर्स आर ऑफन एक्सटेन्शन ऑफ पॉलिटिक्स बाय द अदर मीन्स, रिसेंट ही ग्लोबल ऑर्डर आहे किंवा ग्लोबल रिशफल जे आहे, तर हे त्या स्टेटमेंटला डायरेक्टली अलाइन करतं. डिस्कस इन कंटेक्स्ट ऑफ रशिया युक्रेन वॉर अँड इट्स जिओपॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस पर्टिक्युलरली ऑन कंट्रीज लाईक इंडिया, डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया. ठीक आहे. GS2 मधला जो आपला इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे किंवा ऑप्शनलचा जो आपला PSIR जो आहे त्याच्यामध्ये जो सेकंड जो आपला हे आहे सेक्शन आहे, तर त्याच्या रिलेटेड हे सुद्धा काय म्हणजे ज्या काही इम्पॉर्टंट ग्लोबल ऑर्डर्स आहेत किंवा ग्लोबल पॉवर्स आहेत, तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत तर ते आपण त्याच्यावरनं प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे. हा टॉपिक इम्पॉर्टंट कशामुळे आहे, कारण याचा जो कंटेक्स्ट आहे ना हा खूप मोठा आहे. कारण याचा जो इम्पॅक्ट आहे ग्लोबल इकॉनॉमीवर म्हणा किंवा सिक्युरिटीवर म्हणा किंवा पर्टिक्युलरली इंडियासारख्या ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीजवर आहेत आणि इंडियाचा याच्यामध्ये काय स्टान्स असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये तर हा खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे याचा कंटेक्स्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे डुईंग द राईट वे. तर बेसिकली हे जे आर्टिकल आहे ना मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे.
कारण म्हणजे यांनी हे जे आर्टिकल ज्यांनी लिहिलेलं आहे ना, तर हे इंडियाचे फॉर्मर चीफ इलेक्शन कमिशनर होते डॉक्टर SY कुरेशी म्हणून. ठीक आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं याचा जर कंटेक्स्ट बघितला तर बेसिकली अपॉइंटमेंटच्या रिलेटेड म्हणजे रिसेंटली गव्हर्नमेंटनं जी अपॉइंटमेंट केलेली आहे नवीन चीफ इलेक्शन कमिशनरची, तर त्याच्या रिलेटेड हा आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का ह्या आर्टिकलमध्ये, की एक्झिक्युटिव्हचा जो काही डॉमिनन्स याच्यामध्ये आहे त्यामुळं त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि इम्पार्शलिटी जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच्यामध्ये अपॉइंटमेंटमध्ये मल्टी स्टेक होल्डर अप्रोच याच्यामध्ये इम्प्लिमेंट किंवा त्या ठिकाणी आणण्याची गरज आहे. म्हणजे ग्लोबलमध्ये ज्या काही ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रान्स असेल, UK असेल, साऊथ आफ्रिका वगैरे असेल, तर त्यांच्यामध्ये काय केलं जातं माहिती आहे का, मल्टी स्टेक होल्डर जे वेगवेगळे हे आहेत पर्सन्स वगैरे आहेत किंवा ज्या काही इन्स्टिट्यूशन्स वगैरे आहेत, तर त्यांचं अपॉइंटमेंटमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं जातं, असं या आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपण ह्या आर्टिकलमध्ये तीन इम्पॉर्टंट गोष्टी याच्यामध्ये बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे काय, की इलेक्शन कमिशनचं इंडिपेंडन्स आणि ॲटॉनॉमी. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट याच्यामध्ये गोष्ट आहे की इलेक्ट्रोलच्या रिलेटेड जे काही रिफॉर्म्स वगैरे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की ज्या ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत विथ रिस्पेक्ट टू द अपॉइंटमेंट ऑफ द इलेक्शनर कमिशनर, तर हे सुद्धा या आर्टिकलमधनं इम्पॉर्टंट आहे. पहिला जर आपण पॉईंट बघितला ॲटॉनॉमी आणि इंडिपेंडन्स, तर बेसिकली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन बघितलं तर आर्टिकल 324च्या आतमध्ये येतं. ठीक आहे. तर ही फिल्मच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे. त्यानंतर यांचा जर रोल बघितला की ॲटॉनॉमी आणि इंडिपेंडन्स का महत्त्वाचा आहे, कारण याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की आपण एक इन्स्टिट्यूशन नेमून देतोय. ठीक आहे. एक्झिक्युटिव्हची आणि लेजिस्लेटिव्हची इन्स्टिट्यूशन नेमून देते. जर याच्यामध्ये जर फ्लॉ असेल तर त्याच्यामुळे होणारा डेमोक्रेसीवर जो इम्पॅक्ट आहे तर हा खूप मोठा आहे. आणि याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्यांचं इंडिपेंडन्स आणि पार्शलिटी तर ती मेंटेन करणं खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारचं आर्ग्युमेंट जे आहे ना ते ॲटॉनॉमी आणि इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रोल रिफॉर्म जे तर त्याची गरज काय आहे, की फॉर एक्झाम्पल ह्या आर्टिकलमध्ये काय आर्ग्यू करण्यात आलेलं आहे की ट्रान्सपरंट आणि बायपार्टिसन सिलेक्शन प्रोसेस याच्यामध्ये असली पाहिजे. तर ती सुद्धा काय की ही स्ट्रेंथन केली पाहिजे. कारण करंट जी अपॉइंटमेंट प्रोसिजर आहे तर याच्यामध्ये काय होतं की प्रेसिडेंट अपॉइंट करतात ऑन द ॲडवाइस ऑफ एक्झिक्युटिव्ह. जरीही याच्यामध्ये सिलेक्शन कमिटीचं नवीन हे लीडर ऑफ अपोजिशनला यांच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेलं असेल, त्यानंतर युनियन कॅबिनेट आणि प्राईम मिनिस्टर, तर तिघं पण हे काय करतात माहिती आहे का, एक्झिक्युटिव्ह रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. ह्या आर्टिकलमध्ये SY कुरेशीचं म्हणणं काय की याच्यामध्ये ज्युडिशरीचा सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट रोल आहे. आणि हे आपल्याला कशावरून करतं की बाकीच्या ज्या काही फॉरेन कंट्रीज वगैरे आहेत की डेमोक्रेसीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल US, UK, फ्रान्स, ब्राझील, साऊथ आफ्रिका, नेपाळ, तर यांच्यामध्ये ना मल्टिपल स्टेक होल्डर अप्रोच याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेजिस्लेचरचा रोल, ज्युडिशरीचा रोल किंवा इंडिपेंडंट जे काही कमिशन्स वगैरे असतात तर त्यांचा सुद्धा रोल याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आर्टिकलमध्ये ना ह्या ठिकाणी अनुप बरनवल वर्सेस युनियन ऑफ इंडिया एक इम्पॉर्टंट केस सुद्धा आहे, सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. तर त्याच्या रिलेटेड सुद्धा आपल्याला काय की इम्पॉर्टंट हे जे काही याच्यामध्ये त्यांचे ऑब्झर्वेशन्स आहेत तर ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि सिमिलरली जर इंडिपेंडन्स किंवा इम्पार्शलिटी किंवा ट्रान्सपरन्सीवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या रिलेटेड जर क्वेश्चन जर आला एक्झाममध्ये 2025 जर पेपर एक्सपेक्ट केला तर 100% म्हणजे खूप हाय प्रायोरिटी आहे किंवा पॉसिबिलिटी आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर क्वेश्चन्स येण्याचे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये जर आपण अशा प्रकारचं जर कन्क्लुजन ह्या ठिकाणी मेन्शन्स केलं विथ जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत त्यांच्या अंडरलाईनिंग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज अ कॉर्नरस्टोन ऑफ थ्रायव्हिंग डेमोक्रेसी. त्यानंतर त्यांची गरज काय आहे की डेमोक्रेटिक इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला कशावरनं शिकण्याची गरज आहे, जे काही ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेस वगैरे आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट मल्टीस्टेक होल्डर सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि त्यामुळे काय होत असतं म्हणजे का पब्लिक ट्रस्ट म्हणा किंवा जे काही डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स वगैरे आहेत तर त्यांचं ऑटोमॅटिकली स्ट्रेंथनिंग वगैरे होत असतं. ठीक आहे. तर हे या आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेले आहे. होप तुम्हाला हे आपलं आर्टिकल्स किंवा जे आपली थीम आहे प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने एखाद्या आर्टिकलचा रिलेव्हन्स तो डिस्कस करणं आणि MPSC आणि UPSCचा जे काही सिलेबस आहे तर तो आपल्याला कशा प्रकारे त्याला अलाइन वगैरे येतं ते. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी रेडीमेड कन्क्लुजन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली. ह्या आर्टिकलची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. तुम्हाला जर आपली ही जी थीम आवडली असेल किंवा हा जो कन्सेप्ट आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनल ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.